चला तर मग आजच्या या रंजक विश्लेषणाला सुरुवात करूया. आज आपण एका अशा अद्भुत विषयावर बोलणार आहोत ज्याचा प्रवास प्राचीन पुराणकथांपासून सुरू होऊन आज एका भव्य सांस्कृतिक परंपरेत रूपांतरित झाला आहे. आज आपण माहिती घेणार आहोत चंद्रपूरच्या प्रसिद्ध श्री महाकाली मंदिराची. एक साधी पाषाणाची मूर्ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान नेमकी कशी बनली आणि यामागे दडलेला ऐतिहासिक प्रवास नेमका काय आहे, हे सगळं आपण आजच्या या सादरीकरणातून अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक विचार करा. जंगलात हरवलेलं एक रहस्य आणि एका राजाचा चमत्कारिक आजार यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? एक कोरडी नदी, त्यात सापडलेला एक गुप्त पाण्याचा झरा आणि त्यातून थेट एका विशाल राज्याच्या सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती. ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं ना? पण ही कथा जितकी रहस्यमयी आहे तितकीच ती थक्क करणारी आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. या सगळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने खूप रंजक आहे. आज जिथे चंद्रपूर शहर आहे तिथे एकेकाळी घनदाट जंगल होतं आणि तिथे गोंड राजांची सत्ता होती. राजा बल्लारशहा या राजाच्या अंगावर अनेक भयंकर जखमा होत्या. स्थानिक भाषेत या जखमांना खांडूक म्हणायचे आणि म्हणूनच त्याला खांडक्या बल्लारशहा असं नाव पडलं. तर एकदा जंगलात शिकार करताना झरपट नदीच्या कोरड्या पात्रात राजाला एक पाण्याचं कुंड दिसलं. तहानेने व्याकुळ झालेल्या राजाने ते पाणी प्यायले आणि चेहऱ्यालाही लावले. आणि चमत्कार बघा, सायंकाळी राणी हिरातानीच्या लक्षात आलं की राजाच्या जखमा बऱ्याच अंशी कमी झाल्या आहेत. दुसऱ्या दिवशी राजाने त्या कुंडात स्नान केलं आणि तो पूर्णपणे बरा झाला. या चमत्कारामुळे प्रेरित होऊन राजाने तिथलं जंगल साफ केलं आणि तिथेच उत्खननात त्याला खडकात कोरलेली महाकालीची मूर्ती एका भुयारात सापडली. आता आपण थोडं अजून भूतकाळात जाऊया. त्रेतायुगातील पडसाद आणि लोकपूर या हरवलेल्या शहराची कथा काय सांगते ते पाहूया. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण या जागेचा इतिहास गोंड राजांच्याही आधीचा आहे. काही प्राचीन आख्यायिका आणि नोंदी असं सांगतात की प्राचीन काळी चंद्रपूरच्या जागी लोकपूर नावाचे एक अत्यंत समृद्ध शहर होतं. तिथला राजा कृतध्वज याचा मुलगा सुनंद याला देवीने थेट स्वप्नात दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करायला सांगितलं. तिथेच त्याला एका भुयारात महाकालीची ही भव्य मूर्ती सापडली. पुढे परशुरामाने पृथ्वीवरील अनेक राज्ये नष्ट केली, ज्यामध्ये या लोकपूर शहराचाही विनाश झाला. असं मानलं जातं की हजारो वर्षांनंतर गोंड राजाला जी मूर्ती सापडली तीच ही प्राचीन मूर्ती होती. आता पौराणिक कथांमधून आपण पुन्हा ऐतिहासिक पुराव्यांकडे येऊया. गोंड राजघराण्याचा काळ आणि जंगलापासून ते भव्य पाषाणापर्यंतचा मंदिराचा प्रवास. या मंदिराच्या उभारणीचा कालक्रम समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्रेतायुगातील लोकपूरच्या संदर्भांनंतर 1495 ते 1497 या काळात राजा बल्लारशहाने मूळ कुंडाच्या जागी महादेवाचे अंचलेश्वर मंदिर आणि त्या भुयाराच्या जागी महाकाली मंदिर बांधलं. त्यानंतर बराच काळ गेला आणि 1704 ते 1719च्या दरम्यान राजा वीरशाह यांची पत्नी राणी हिराई हिने या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजा वीरशाह यांच्या स्मरणार्थ राणी हिराईनेच चैत्र पौर्णिमेला इथे एका भव्य उत्सवाची प्रथा सुरू केली, जी आज इतक्या वर्षांनंतरही अविरतपणे सुरू आहे. ही सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आता आपण एका अत्यंत रंजक वळणावर येतोय, ते म्हणजे मंदिराचं स्थापत्य. इथे भुयारी रहस्य आणि मुघल घुमट यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. खरं सांगायचं तर या मंदिराची बाह्य आणि अंतर्गत रचना पूर्णपणे विरोधाभासी, पण तरीही एकमेकांना पूरक आहे. बाहेरून पाहिलं तर हे मंदिर 50 फूट उंचीचं सलग पाषाणात बांधलेलं दिसतं. यावर स्पष्टपणे मुघल स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे, कारण वरच्या बाजूला 4 कोपऱ्यांवर 4 आणि मध्यभागी एक मोठा असे 5 घुमट आहेत. शिवाय मंदिराभोवतीची भक्कम तटबंदी चक्क इंग्रज राजवटीत कॅप्टन पिट यांनी बांधली होती. पण जसे आपण सभामंडपातून 8-10 पायऱ्या खाली उतरून आत जातो तेव्हा तिथे एकदम वेगळंच दृश्य दिसतं. एक प्राचीन भुयारी गुहेसारखं सभागृह जिथे साक्षात मूर्ती विराजमान आहे. हा बाह्य भव्यता आणि अंतर्गत गूढतेचा मिलाप खरोखरच थक्क करणार आहे. 50 फूट. चंद्रपूर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या या सलग दगडी बांधकामाची उंची तब्बल 50 फूट आहे. या भव्य वास्तूची नुसती कल्पना केली तरी त्या काळातील गोंड राजघराण्याच्या स्थापत्यकलेची आणि त्यांनी घेतलेल्या अफाट परिश्रमाची साक्षी मिळते. आणि 150 हा आकडा कशाचा आहे माहितीये? हा आकडा मंदिराभोवती असलेल्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतो. मंदिराला 2 मुख्य प्रवेशद्वारे आहेत आणि तिथे पूजा साहित्याची सुमारे 100 ते 150 कायमस्वरूपी दुकाने आहेत. जत्रा किंवा उत्सवाच्या काळात हाच आकडा थेट दुप्पट होतो. याच प्रांगणात श्री गणेश, शनिदेव आणि हनुमान यांचीही मंदिरे असल्यामुळे हा संपूर्ण परिसर कायम गजबजलेला असतो.
आता आपण मुख्य गाभाऱ्यातील त्या अद्भुत मूर्तीचे दर्शन घेऊया. भुयारी गुहेत मध्यभागी 5 फूट उंचीची ही भव्य मूर्ती विराजमान आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती अखंड पाषाणात म्हणजेच एकाच दगडात कोरलेली आहे. या मूर्तीवर सर्वत्र शेंदूर लावलेला असून देवीच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असा चांदीचा मुखवटा आणि डोक्यावर मुकुट आहे. देवीच्या एका हातात खड्ग म्हणजेच तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. आणि हो, मूर्तीसमोरच मोकळ्या जागेत एक शिवपिंडी देखील आहे. हे दृश्य बघताना मिळणारी ऊर्जा अगदी शब्दात न सांगता येण्यासारखी असते. इतक्या वर्षांपासून सुरू असलेली ही जिवंत परंपरा आणि यामागे असलेली लाखोंची अथांग भक्ती, याच विषयाकडे आता आपण वळूया. या मंदिराचा प्रभाव किती दूरवर पसरला आहे हे खरोखरच कमाल आहे. इथे आश्विन महिन्यात नवरात्रोत्सव तर साजरा होतोच, पण चैत्र महिन्यात सुरू होणारा उत्सव ही चंद्रपूरमधली सर्वात मोठी यात्रा मानली जाते. तुम्हाला वाटेल फक्त विदर्भातून लोक इथे येतात, तर तसं नाहीये. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड तसेच यवतमाळ आणि राज्याबाहेरून छत्तीसगड आणि थेट आंध्र प्रदेशातूनही लाखो भाविक इथे येतात. विशेषतः गोंड समाजातील बांधव या यात्रेत अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात. पण इतक्या दुरून, विशेषतः नांदेडवरून भाविक का येतात? यामागेही एक खूप भारी आख्यायिका आहे. शेकडो वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील आदिशक्तीच्या उपासक राजाबाई देवकरीण यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, मी चंद्रपूरमध्ये आहे. त्यानंतर राजाबाई शेकडो भाविकांना सोबत घेऊन थेट चंद्रपूरला देवीच्या दर्शनासाठी आल्या आणि बस तिथूनच एका नव्या अखंड परंपरेचा जन्म झाला. राजाबाईंच्या त्या एका स्वप्नामुळे सुरू झालेली प्रथा आजही किती भक्तीने पाळली जाते हे यावरून स्पष्ट होतं. नांदेड आणि मराठवाड्यातील भाविक आजही न चुकता ह्या यात्रेसाठी येतात. त्यांची भक्ती इतकी अथांग आहे की प्रवासासाठी जे वाहन मिळेल ते वापरतात. मग ती खाजगी वाहने असोत, एसटी बस असोत, रेल्वे असोत किंवा अगदी मालगाड्यांचे डब्बे का असेनात. ही श्रद्धा खरोखरच अफाट आणि थक्क करणारी आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या परंपरेचं व्यवस्थापन कसं होतं? तर काळाच्या ओघात अनेक राजकीय सत्ता बदलल्या, पण मंदिराचं व्यवस्थापन मात्र सुरळीतपणे सुरूच राहिलं. भोसले काळात येथील पुजाऱ्यांना मानधन देण्याची प्रथा सुरू झाली. पुढे ब्रिटिशांचं राज्य आलं, त्यांनी मंदिराला तटबंदी बांधली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुजाऱ्यांचं मानधनही सुरूच ठेवलं. आजच्या आधुनिक काळात देवस्थान ट्रस्टनी ही जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या पेलली आहे. जिथे भाविकांसाठी निवास, भोजन आणि अगदी रुग्णालयाचीही सोय करण्यात आली आहे. शेवटी या सर्व विश्लेषणातून एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. केवळ एका चमत्कारिक पाण्याच्या कुंडाची आणि एका स्वप्नाची आख्यायिका 500 वर्षांचा असा सांस्कृतिक वारसा निर्माण करू शकते, जो आजही लाखो लोकांना एकत्र बांधून ठेवतो. विचार करा, आपल्या आजूबाजूला, आपल्या या आधुनिक शहरांच्या जमिनीखाली अशीच आणखी किती रहस्ये, किती हरवलेली शहरे आणि किती पुराणकथा उलगडण्याची वाट पाहत असतील. हा विचार निश्चितच कुतूहल जागृत करणार आहे. या माहितीच्या आधारे आपण आपल्या आजूबाजूच्या इतिहासाकडे नक्कीच एका नव्या आणि रंजक दृष्टिकोनातून पाहू शकतो.